विचार करा, आज या रुपनवर परिवाराची आई गेली असेल, या आईला मरण सांगून आलं असेल का? मरण सांगून येणार आहे का? तुम्ही कधी मरणार आहे तुम्हाला माहितीये का? मी कधी मरणार आहे मला माहिती आहे का? माहित. पण देव किती सुंदर आहे, देव किती हुशार आहे, देव किती चतुर आहे बघायचं. देवाने प्रत्येकाच्या जन्माची तारीख प्रत्येकाला माहित होऊन दिली. बसलेले तुम्हाला माहित आहे ना तुमचा जन्म कधी झाला? बोला बोला ना बाबा, माझं बोलणं समजतंय तुम्हाला? जन्म कधी झाला तुम्हाला माहित आहे? म्हणजे आपला जन्म झाला ती तारीख, त्याला आपण काय म्हणतो? आज काय आहे? माझा वाढदिवस आहे. म्हणजे जन्म झालेला दिवस आपल्या सर्वांना माहित आहे. पण मृत्यू कधी होणार आहे माहित आहे का? मरणाचा दिवस माहित नाही. देव किती चतुर आहे. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. देव चतुर आहे, देव सुंदर आहे, देव हुशार आहे. पण त्या देवा पुढं कुणाचं काहीच चालत नाही. त्या देवाच्या मनात आलं ना इथं आपल्याला मारायचं तर आपलं इथं काही सुद्धा चालू शकत नाही. आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे काहीच चाले ना. आपण कितीही विचार केला मायबापांना आपलं काहीच चालत नाही. मग काय होतो? काळ असतो, त्या काळा पुढं कुणाचं काहीच चालत नाही. ऐका, कधी एकेकाळी जो गरुड भगवंत आई वडिलांची सेवा करायला जायचा, त्या गरुड भगवंताची आई आजारी पडली. काय पडली? आजारी पडली. आता आजारी पडल्यानंतर गरुडानं देवाच्या सेवेला जायचं बंद केलं. गरुड भगवंत शांत बसले, घरी आईची सेवा करायला लागले. 10-12 दिवसानंतर त्याची गरुडाची आई, गरुडाची माय बरी झाली. तिनं सांगितलं, बाबा किती वर्षानुवर्ष झालं, किती पिढ्यानं पिढ्या झालं त्या जगाच्या मालकाची, विश्वाच्या बापाची सेवा करायला जातोय. जा रे गरुडा, लेकरा बाळा जा, त्या देवाच्या सेवेकरता जा, आता मी बरी झाली. गरुडाच्या आईनं असं सांगितल्यानंतर गरुड गेला भगवंताच्या सेवेकरता. आता सेवेकरता गेल्यानंतर सेवा करायला लागला. गरुडाला देवानं प्रश्न केला, का रे गरुडा, म्हणे गेले 10-12 दिवस झालं तू माझ्या सेवेकरता मला भेटण्याकरता आला नाही, काय झालं होतं? गरुडानं सांगितलं, देवा भगवंता ऐकणार रे पांडुरंगा, माझी माय, माझी आई आजारी पडली होती रे देवा, म्हणून मला तुझ्या सेवेकरता येता आलं नाही. गरुडाला देवानं विचारलं, का रे गरुडा, आता तुझी आई बरी आहे का? गरुडानं सांगितलं, हो बरी आहे. ज्या वेळेस देवाला सांगताना 33 कोटी देवी देवतांनी ऐकलं की देवाचं वाहन असणारं गरुड, त्या गरुड भगवंताची माय, गरुड भगवंताची आई आजारी पडली असं सगळ्या 33 कोटी देवी देवतांना कळालं. सगळी देवी देवता त्या गरुडाच्या घरी जायची, त्या गरुडाच्या आईला पाहिजे विचारायची, आई कस काय, बरं आहे का, काय होत होतं? सगळे जाऊन येऊन विचारून त्या आईला जायचे. एक दिवस ब्रह्मदेव, विष्णुदेव सगळे आले. गरुड घरी संध्याकाळचा यायचा आणि गरुड विचारायचा, आई आई सांग ना गाई, आज कोण आलं होतं तुला विचारायला, आज कोण आलं होतं तुला पाहिला? ती आई सांगायची, गरुडा बाया, आज ना ते ब्रह्मदेव मला पाहण्याकरता आले होते, देवादिदेव महादेव मला पाहण्याकरता आले होते, ते विष्णुदेव मला पाहण्याकरता आले होते. आई काय बोलले ते तुला? काय नाही रे, दारामध्ये उभा राहिले, मी आत यायला सांगितलं, पाणी प्यायला दिलं, मला विचारलं काय होत होतं आई, तुम्हाला बरं वाटतंय का, आणि विचारपूस करून निघून गेले. बरेच दिवस निघून गेले आणि एक दिवशी तो काय, तो यमराज त्या गरुडाच्या आईला पाहण्याकरता आला आणि दारामध्ये उभा राहिला. दारामध्ये उभा राहून खदा खदा हसू लागला आणि तो तिथंच 10-15 मिनिटं उभा राहिला आणि परत निघून गेला. संध्याकाळी गरुड घरी आला. गरुड पळत पळत आईजवळ गेला, आईला मिठी मारली आणि आईला गरुड विचारतोय, आई आई सांग ना गाई, आज कोण तुला बघायला आलं होतं? विचार करा माय बापांना, विचार करा दादा, ज्या क्षेत्रात जे माणूस कार्य करतो त्या क्षेत्रातली लोक येतात की नाही? एखाद्या पुढाऱ्याची आई आजारी पडली तर अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, आमदार, खासदार कुणाच्या घरी जातात? सरपंचाच्या घरी. त्याच्या आईला पाहण्याकरता जातात की नाही? एखाद्या शिक्षकाची आई आजारी पडली तर अनेक शाळेमध्ये असणारे शिक्षक, मुख्याध्यापक, क्लार्क सगळे कोणाच्या घरी जातात? त्या शिक्षकाच्या घरी जातात, त्याच्या आईला पाहण्याकरता. एखाद्या कीर्तनकाराची, मृदुंगाचार्याची, गायनाचार्याची आई जर आजारी पडली तर अनेक भागातील कीर्तनकार, मृदुंगाचार्य, गायनाचार्य कुणाच्या घरी जातात? त्या कीर्तनकाराच्या आईला पाहण्यासाठी त्यांच्या घरी जातात. तसं गरुड भगवंताची आई आजारी पडली, ज्या क्षेत्रात जे माणूस कार्य करतो त्या क्षेत्रातली लोक जास्त येत असतात. मग सगळे देवी देवता येऊन गेले. त्या दिवशी एक दिवशी काळ आला, यमराज आला आणि तो काळ, तो यमराज आलेला. गरुडानं विचारलं, आई आई म्हणे आज कोण तुला पाहायला आलं होतं? त्या आईनं सांगितलं, गरुडा लेकरा, आज मला काळ पाहायला आला होता. काळ पाहायला आला होता असं म्हटल्याबरोबर गरुड ढसा ढसा रडू लागला. गरुडानं गुडघे मातीमध्ये आपल्या जमिनीवरती टेकवले आणि ढसा ढसा रडतोय गरुड. आणि गरुड विचारतोय, आई आई सांग ना गाई, तो काय म्हणे तो यमराज तुला पाहायला आला होता? अरे गरुडा, तो काय, तो यमराज मला पाहायला आला होता? तो गरुड सांगतोय, आई तो काय
पण तो काळ तुला पाहिला नव्हता आला. तो दारामध्ये उभा राहिला असेल. घरामध्ये आलता का गाई? आईने सांगितलं नाही आलं. तुला काही बोलला का? नाही रे गरुडा. 10-15 मिनिटं दारामध्ये उभा राहिला. येणारे प्रत्येक देवी देवता मला विचारायचे, आई कस काय, बरं आहे का, काय होतंय तुम्हाला? पण हा आलेला काळ दारामध्ये 10-15 मिनिटं उभं राहिला, माझ्याकडं बघत हसत उभा राहिला आणि परत मागाने निघून गेला. काही बोलला नाही. नाही बोलला काही. मग आई तो काळ निश्चित तुला न्यायला आला असेल गाई. त्या काळापुढं काहीच चालू शकत नाही. गरुडाला वाटलं उद्या काळ येईल आणि आपल्या आईला तो यमराज घेऊन जाईल. गरुडानं आपल्या म्हातारीला खांद्यावरती घेतलं आणि हजारो किलोमीटर पर्वतावरती गोमाधन नावाची गुफा आहे. त्या गोमाधन नावाच्या गुफेमध्ये म्हातारीला खाली टेकवल्याबरोबर काळाचा काळ, मरणाचा काळ, तो यमराज त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि खदा खदा हसू लागला. आणि हसलेल्या काळाला, हसलेल्या यमाला तो गरुड विचारतोय, काय रे म्हणे गरुडा, काल तर तू माझ्या आईला पाहून गेला होता, आज कशा करता आला? आज का माझ्या आईला पाहण्याकरता आला? त्यावेळेस गरुडाला काळानं उत्तर दिलं, गरुडा खरं तर कालच मी तुझ्या म्हातारीला न्यायला आलो होतो. मग काय झालं? त्यावेळेस काळानं सांगितलं, गरुडा मी तुझ्या आईला, तुझ्या म्हातारीला काल न्यायला आलो होतो. मी बघितलं तिथं आल्यानंतर तुझ्या आईचं, तुझ्या म्हातारीचं मरण कुठे? तर त्या शास्त्रामध्ये, विधानामध्ये, पुराणामध्ये लिहिलेलं होतं की गरुडाच्या आईचं मरण हजारो किलोमीटर पर्वताच्या गोमादन नावाच्या गुफेमध्ये. मी विचार केला, मी हसायला लागलो. देवाचं विधी विधान खोटं ठरणार, देव खोटा ठरणार, देवाची पुराणं खोटी ठरणार. हजारो किलोमीटर पर्वताच्या गोमाधन नावाच्या गुफेत या म्हातारीला कोण आणेल असा विचार मी केला होता. पण गरुडा ऐकणारे तूच तुझ्या आईला मरणाच्या दारामध्ये घेऊन आला. त्यावेळेस त्या गरुडाला समजलं की आपणच आपल्या आईला मरणाच्या दारामध्ये घेऊन आलोय. त्या गरुडाच्या आईला सुद्धा तो गरुड भगवंत वाचवू शकला नाही. मग या रुपनवर परिवाराच्या आईला तर काय हा रुपनवर परिवार वाचवू शकणार आहे? कुणाची आई कळत नाही त्या काळाला, कुणाची बहीण कळत नाही, कुणाची आत्या कळत नाही, कुणाची पत्नी कळत नाही. तो काळ आहे आणि त्या काळाच्या तोंडात आम्हाला जावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. पण ऐका माय बापांनो, आई वडील निघून गेल्यानंतर लेकरांना त्या आई वडिलांची किंमत कळते. पण आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. जगात तुम्हाला सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की पुन्हा मिळणार नाही. मग बसलेले तुम्ही विचार करा गड्या, आपण सगळं बायकोच ऐकून आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतो की नाही? ठेवता की नाही तुम्ही वृद्धाश्रमामध्ये? ऐका, मला तुम्हाला माझं सांगणं असेल, आयुष्यभर संसारामध्ये साथ देणारी तुमची पत्नी जरी तुमची बायको असेल ना, पण आयुष्य हे जन्माला आपल्याला घालणारं, आपल्याला आयुष्य देणारी जर कोण असेल ना, तर ते आपले जन्मदाते मायबाप असतात. आयुष्यभर साथ नंतर मिळते, पण आयुष्य अगोदर मिळतं. आयुष्य आईबाप देतात आणि आयुष्य मिळाल्यानंतर साथ देते ती पत्नी असते. म्हणून आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये दुसरं कोणीच नाही. त्या आई वडिलांची सेवा करा. त्या आई वडिलांना माझं म्हणा, जगात तुम्हाला सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की पुन्हा मिळणार आहेत. ऐका मायबापांनो, तुम्ही काशीला गेला, मथुरेला गेला, तीर्थयात्रेला गेला, तर आई वडील भेटतील का? नाही भेटत. पण ऐका, कीर्तनकार असून तुम्हाला वाक्य जाणीवपूर्वक सांगते, तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर पंढरीचा पांडुरंग परमात्मा भेटेल की नाही सांगता येणार नाही. मथुरेला गेल्यानंतर श्रीकृष्ण भगवान परमात्मा भेटेल का नाही सांगता येणार नाही. पण घरामध्ये विठ्ठलासारख्या बापाची आणि रुक्मिणी सारख्या आईची सेवा केल्यानंतर तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये अनेक देवी देवता करा, पण जगात आई बापासारखा देव नाही. कुठल्याही देवाला जा. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा. काशी केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगत देव नाही आई जगत देव नाही आई बापा सारखा. जगत देव नाही
नवरा गेला काय, पण जगात आई बापासारखा देव नाही. ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, आणि ज्याला कळाली आई त्याला कळाली रुक्माई. ज्याला मायबाप आहेत ना त्याला तीर्थाला काशीला कुठंच जायची गरज नाही. ऐका माय बापांना, या जगात श्रीमंत कोण आहे? कोण श्रीमंत आहे? ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे माडे, ज्याच्याकडे शेतीवाडे, ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे तो श्रीमंत आहे का? ऐका माय बापांनो, ना गाडीवाला श्रीमंत आहे, ना माडीवाला श्रीमंत आहे, ना शेतीवाडीवाला श्रीमंत आहे, ना ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे तो श्रीमंत आहे. ज्याच्याकडे विठ्ठलासारखा बाप आणि रुक्मिणी सारखी आई आहे ना त्याच्यासारखा श्रीमंत या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणीच नाही. ऐका, आज आमची मुलं शिकतात, मोठी होतात, शिकून मुंबई पुणेमध्ये राहायला जातात, आणि कुत्र्याला घेऊन गाडीत कुत्र्यासोबत फिरतो तुमचा कुत्रा. कुत्र्याला बिस्किट खाऊ घालतात आपली लेकरं, आपल्या सुना. पण ऐका माय बापांनो, कुत्र्याला कितीही खाऊ घाला, कुत्र्याला कितीही बिस्किट चारा, कुत्र्याला कितीही जीव लावा, पण एक दिवस तेच कुत्रा तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. पण आई वडिलांना शी भाकरी खायला द्या, आई वडिलांच्या कंबरट्यात लाज घाला, पण बदल्यात आई वडील तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ही आई वडिलांची ताकद आहे. हे आई वडील आपल्या लेकरासाठी करतात. तो जगामध्ये आई बापासारखा देव नाही हे आपल्याला कळालं नाही. काशी केली मथुरा केली केली द्वारका, काशी केली मथुरा केली केली द्वारका, जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा ऐका माय बापांनो, आई बापासारखा देव या जगामध्ये नाही. पण आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना माझं म्हणा. आई वडिलांचं लेकरावरती किती प्रेम असावं. एक 3 वर्षाचं लेकरू, फार सुंदर, फार गोड दृष्टांत आहे. एक 3 वर्षाचं लेकरू होतं. त्या 3 वर्षाच्या लेकरांना आई मेल्यानंतर आईसोबत मरणाची इच्छा निर्माण करावी. एक 3 वर्षाचं लेकरू, घरामध्ये दररोज मुलाचा आणि त्या आईचा प्रवास चालू होता. बाप दररोज 7ला ऑफिसला जायचा. 3 वर्षाचं लेकरू 7 वाजता झोपी असायचं आणि संध्याकाळी 9 वाजता बाप घरी यायचा. त्यावेळेसही ते 3 वर्षाचं लेकरू झोपी गेलेलं असायचं. फक्त रविवारी त्या बापाला ऑफिसला सुट्टी असायची. एक दिवस झालं असं त्या लेकराची माय, त्या लेकराची आई अशी झोपली उठलीच नाही. तर तिनं तिच्या अंथरुणाजवळ जावं, पाहावं, तर आज आपली पत्नी झोपलेले. दररोज पहाटेची 4ला उठते, आपल्यासाठी स्वयंपाक डबा बनवते, आपल्या मुलासाठी सगळं काही करत असते. आज तीच पत्नी एवढ्या उशीरपर्यंत झोपलेले. त्याला काही समजेना, त्याला काही कळेना. तिच्या जवळ गेला, तिला पाहिलं तर ती हे जग सोडून निघून गेलेली. त्याला काही समजेना, त्याला काही कळेना. त्याला विचार केला, माझी पत्नी, माझी बायको मला सोडून निघून गेली. त्याच्या अश्रू अनावर यायला लागले, विचारा रडायला लागला. तो ढसा रडतोय, म्हणतोय काय करावं, माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत संसार करणारी माझी पत्नी मला सोडून निघून गेली. कपाळ तिचं होतं पण कपाळाला कुंकू मात्र माझ्या नावाचं लावत होती. गळा तिचा होता पण गळ्यामध्ये मणी मंगळसूत्र मात्र माझ्या नावाचं घालत होती. मग एवढं सगळं असताना माझी पत्नी मला अर्ध्यावरती सोडून निघून गेली. त्याला काही समजेना, त्याला काही कळेना. त्यानं सगळ्या नातेवाईकांना कॉल केला, सगळ्यांना बोलवून घेतलं. सगळेजण एकत्र आले. सगळ्यांचा रडलेला आवाज घरामध्ये 3 वर्षाचं लेकरू आहे त्या झोपलेल्या 3 वर्षाच्या लेकराच्या कानावरती गेला. लेकरू उठलं, लेकरू बघतय तर काय, आपल्या घरामध्ये सगळे नातेवाईक आलेले आहेत. आजी आले, आजोबा आले, काका आले, मावशी आली, काका आली, मामी आली, सगळे त्यानं पाहिलं. त्या 3 वर्षाच्या लेकराला आनंद झाला बाबा. ना त्या दिवशी बहिणीच्या पोरांवरचं, भावाच्या पोरांवरचं प्रेम तिचं कमी होईल. पण हे कळालं, ज्याला कळायचंय त्यालाच कळतं. मावशी त्या लेकराला घेऊन जाते. 4-5 माय मावल्या समोर येतात, तिचा देह घेतात, स्नान घालण्यासाठी समोर नेतात. लेकरू पळत जाते. लेकरू म्हणते, मामी, आजी, आत्या, ऐक ना ग, नको ना या दादावरती अन्याय अत्याचार करू. रोज जशी माझी आई उठते ना तशी आजही माझी आई उठल, आणि रोज जशी तिच्या दादाला आंघोळ घालते ना तशी आजही माझी आई आंघोळ घालेल ना ग आजी. मामी ऐक ना ग माझं. त्या लेकराचं कुणी ऐकायला तयार नाही. 4-5 माय मावल्यांनी तिला स्नान घातलं, शृंगार केला, देह सरणावरती ठेवला. निघाली अंतयात्रा मशानभूमीकडं. आली अंतयात्रा मशानभूमीमध्ये. त्या अंतविधीला अग्नी दिला. ते दृश्य त्या 3 वर्षाच्या लेकरानं पाहिलं. लेकरू आजारी पडलं, बेशुद्ध पडलं. लेकराला दवाखान्यामध्ये नेलं. दशक्रिया विधी झाली, 13वा झाला, सगळं काही झालं. आणि मुलाला घरी आणायच्या वेळेस मुलगा विचारतोय बापाला,
बाबा बाबा सांगा ना हो बाबा, माझी माय माझी आई कुठे गेली? तो बाप सांगतोय, बाळा तुझी आई ना, तुझी आई देवा घरी गेली. बाबा आई देवा घरी गेली? हो रे दादा, आई देवा घरी गेली. बाबा सांगा ना आईला, दररोजचं हॉटेलचं खाऊन माझं पोट नाही हो भरत बाबा. बाबा मला माझ्या आईच्या हातची चटणी आणि भाजीच, भाकरी आणि चटणीच गोड लागते हो बाबा. बाबा आई देवा घरी गेली, तिथं फोन असेल, आईला कॉल करून सांगा ना हो बाबा यायला. बाबा वाईट वाटतं कधी एकेकाळी, मला नुसती सर्दी जरी झाली, मला नुसता ताप जरी आला ना बाबा, रात्र रात्र माझ्या उशाला जागी राहायची ती माझी माय, ती माझी आई. ताप आला तर रात्रभर थंड पाण्याची कापडं माझ्या डोक्यावरती ठेवत राहायची. पण आज मी एवढा आजारे, एवढा आजारे, पण गेले 10-12 दिवस झालं माझी आई मला भेटायला आली नाही, मला बघायला आली नाही. सांगा ना हो बाबा आई कुठं गेली? आईला काय झालं? आईला विचारा ना हो बाबा, तिच्या बाळाचं काही चुकलं का? ते लेकरू विनंती करतंय, ते लेकरू सांगतंय, पण त्या लेकराचं कोणी ऐकायला तयार नाही. त्या बापानं विचार केला या लेकराला दुसरी आई आणून द्यावी लागेल. त्यावेळेस ते लेकरू म्हणते, कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. ए ना माझे आई ग, 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 माझे आई, ए ना माझे आई ग, 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 ए ना माझे आई, ए ना माझे आई, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई. आज त्या चंद्रभागा आईसाठी या रुग्णवर परिवारातल्या त्या सगळ्या लेकरांनी म्हणावं, ये ना ग माझी आई. त्या विमल ताईनं, त्या सविता ताईनं, त्या योगिता ताईनं, त्या दत्तात्रय दादानी सगळ्या लेकरांना त्या आईला यायला सांगावं. पण आज ही आई यायला तयार नाही. त्या लेकरांना त्या आईला म्हणावं, आई तुझी सावली आम्हाला सोडून निघून गेली. आई किती आमचा हाल झालं. आई कुणाला सांगू आम्ही? आई आई म्हणून हात कुणाला मारू आम्ही? आज या चारही लेकरांना त्या आईला म्हणावं. किती किती काही काही त्या आईला बोलावं, पण या लेकरांची गेलेली माय, लेकरांची आई त्या लेकरांचं ऐकायला तयार नाही. या लेकरांना त्या आईला म्हणावं, किती ग हाल झालं आई, सांगू मी कोणाला, सांगू मी कोणाला आई, सांगू मी कोणाला. किती ग हाल झालं आई, सांगू कोणाला, सांगू मी कोणाला. सावली मी फुल गेली, पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला आई, पडलो मी उन्हाला. उन्हाला गई, पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला, पडलो मी वासराला सोडून कुठं, वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ए ना माझी आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. ऐका माय बाबांनो, आज आई आई करून या लेकरांना किती जरी त्या आईला हाक मारली ना, तरी पण आज गेलेली आई या लेकरांची यायला तयार नाही. एकदा गेलेला माणूस परत येत नाही. आठवणी येतात पण गेलेली माणसं परत कधीच येत नाही. त्यांना किती जरी आई आई ये म्हटलं तरी आई येणार नाही. तशी त्या 3 वर्षाच्या लेकराची आई सुद्धा यायला तयार नव्हती. त्या बापानं दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न करतानाच त्या पत्नीला सांगितलं, तुला जर वाटत असेल माझ्या मेलेल्या पत्नीच्या आत्म्याला शांती मिळावी तर या माझ्या लेकराचा चांगला सांभाळ कर. तिनं त्या लेकराचा चांगला सांभाळ केला. पण कुठपर्यंत? जोपर्यंत हिला मुलबाळ होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी हिला मुलबाळ झालं त्या लेकरावरचं प्रेम, लेकरावरची माया, प्रेम कमी झालं. मग त्या लेकराला सगळी कामं करायला लावायची, भांडे घासायला लावायची, कपडे धुवायला लावायची, सगळी कामं
ते लेकरू करायचं. एक दिवस तिला तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं आणि तिनं सांगितलं, सोन्या एवढी माझी साडी घेऊन माझ्या साडीला प्रेस कर, इस्त्री कर. त्यानं सांगितलं, आई तुझा सोन्या तुझा दादा अजून लहान आहे गाई, इस्त्री खूप जड असते, इस्त्री मला पेलत नाही. त्यावेळेस तिनं सांगितलं, मूर्खा तुला फक्त जेवण करायला येतं का? लेकरानं जड अंतकरणानं साडी घेतली, इस्त्री घेतली आणि लागलं लेकरू इस्त्री करायला. पण ऐका, लेकरू लहान आहे, हात लहान आहे, ती इस्त्री खूप जड आहे. इस्त्री करता करता साडी इस्त्री वरती पडाली आणि साडी जळाली. स्वयंपाक घरामध्ये किचन मध्ये स्वयंपाक करत होती आणि जळालेला वास तिच्या नाकापर्यंत गेला. पळत पळत गेली आणि जळालेली साडी पाहिली. तिला एवढा राग आला, एवढा राग आला, रागाच्या भरामध्ये त्या लेकराला एवढं मारावं, एवढं मारावं. ऐका माय मावल्यानं, लहानशा लेकराला किती मारावं याचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. आणि मारूनच नुसती शांत नाही झाली तर लाल बुंद झालेली इस्त्री हातामध्ये उचलली. ती जळालेली साडी पाहिली, तिला एवढा राग आला, एवढा राग आला, त्या लेकराला वाकवलं. त्या लेकराच्या लाल बुंद झालेली इस्त्री पाठीवरती यातनांचा नुसता जाळ जाळ झाला. ते लेकरू पळत पळत गेलं, देवासमोर गेलं आणि त्या देवासमोर मस्तक पडते आणि त्या देवाला ते लेकरू म्हणते, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, ऐकणारे देवा, सगळ्यांचं कल्याण करतो, सगळ्या आली. पण ऐका, आज त्याच आईला सोडून, ते जग सोडून तीच आई या परिवाराला सोडून निघून गेली. त्या लेकरांना भांडावं, देवा तो आमचा वैरी झाला रे देवा, आमची माय आमची आई आम्हाला सोडून निघून गेली देवा, सांगणारे देवा. माहेरी मध्ये आलो, सासरी किती जरी सासू आई सारखं प्रेम करत असली ना तरी पण लेकीला सासरी आल्यानंतर मायेनं जवळ घेणारी, पाठीवरून हात फिरवणारी, तिला आंघोळ घालणारी, तिचं मटामटा तापे घेणारी आज त्या तीन ताईंची आई नाही राहिली. त्या लेकरांनी म्हणावं, देवा सांगणारे देवा, तू दुःखाचे दिवस आम्हाला दुःखाचे डोंगर परत लावलेले देवा. बोला, दुःखाचे ऐका, आज या सगळ्या परिवारानं त्या देवाला म्हणावं, देवा सांगणारे देवा, तुझा माझा कार्य वैरकार झाला. त्या देवाला भांडावं. ते 3 वर्षाचं लेकरू आपल्या आईसाठी देवाला भांडतय, देवाला म्हणतय, देवा तू माझ्यावरती संकट आणला. ऐका, संकट माणसाच्या जीवनामध्ये येत असतात, पण ऐका, संकट हे माणसाला बिघडवण्यासाठी नाही तर संकट हे माणसाला घडवण्यासाठी येत असतात. कधी एकेकाळी दुःख माणसाच्या जीवनामध्ये येतं, कधी एकेकाळी सुखही माणसाच्या जीवनामध्ये येतं. सुखाचं संकट आल्यानंतर माणसाला आनंद वाटतो, पण दुःखाचं संकट आल्यानंतर माणसाला फार वाईट वाटतं, दुःख वाटतं. पण ऐका, संकट माणसाच्या जीवनामध्ये येणं फार गरजेचं आहे, कारण संकट हे माणसाला बिघडवण्यासाठी नाही तर संकट हे माणसाला घडवण्यासाठी येत असतात. त्या 3 वर्षाच्या लेकरावरती संकट आलंय, त्या लेकराला वाईट वाटतंय. ते लेकरू देवाला म्हणतंय, देवा मी तुला चांगलं म्हणत होतो, तुला चांगलं बोलत होतो, तू सगळ्यांचं कल्याण करतो, हित करतो, भलं करतो, पण देवा ज्या दिवशी मला जन्म देणारी माझी माय मला सोडून निघून गेली ना रे पांडुरंगा, त्याच दिवशी तू मला न्यायला पाहिजे होतं. असं 3 वर्षाचं लेकरू आई निघून गेल्यानंतर म्हणण्याची इच्छा निर्माण करते. एवढं आई वडिलांचं लेकरावरती, त्या आईचं लेकरावरती प्रेम असतं. जगात तुम्हाला सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की मिळणार नाही. आई लेकरासाठी काही करायला तयार असते. विचार करा, आई लेकराला काय काय देते, लेकरासाठी काय काय करते. आई किती काही करते. आपण जर घरी गेलो ना, आपण घरी गेल्यानंतर आपल्याला जेवला का, पाणी प्यायचंय का म्हणून विचारणार
असणारी पत्नी नसते. लेकरू कितीही मोठं झालं, म्हातारी घरामध्ये आई बसलेली असू द्या, लेकरू कामावरनं आलं की लेकराला पाण्याचा तांब्या घेऊन जाते ना, ती त्याची आई असते. ती आईच जर घरामध्ये राहिली नाही तर काय याला अर्थ आहे हो. आई लेकरावरती प्रेम माया करत असते. त्या देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये जाता येत नव्हतं की काय, म्हणून त्यानं प्रत्येकाच्या घरामध्ये त्याची 2 रूप आई आणि बाप निर्माण केली की काय. देवाला प्रत्येकाचे संरक्षण करण्याकरता जाता येत नव्हतं, म्हणून त्यानं त्याची 2 रूप असणारी आई बाप घरामध्ये निर्माण केली. हे आपल्याला कळायला पाहिजे. पण ऐका, लहान मुलांना चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या. लोक या तोंडाने काही बोलतात, विचार करा, काही बोलावं का. आता असंच आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. एक मावशीबाई कीर्तन झाल्यानंतर आजीबाई माझ्या जवळ आल्या आणि आजी म्हटल्या, ताई रे, कीर्तनकार आहे, माळ करे, वार करे, चल माझ्या घराला जरा तुझं पाय लागू दे. साधू संत येते घरा, तुझी दिवाळी दसरा, चल माझ्या घरी चहा घ्यायला, तुझं पाय माझ्या घराला लागू दे. मी म्हटलं आजी मी चहा घेत नाही. आजी म्हटल्या तरीही चलताय रे, कीर्तनकार आहे, माळ करे, वार करे, माझ्या घरात सुद्धा तुझं पाय लागू दे. मी आणि माझे बाबा कीर्तन झाल्यानंतर त्या आजींच्या घरी गेलो. आता आजींना चहा आणला, माझ्या बाबांनी चहा घेतला. आजी मला म्हटल्या, ताईडे एक प्रश्न विचारू का. मी म्हटलं विचारा आजी. आजी म्हटल्या, ताईडे एवढी कीर्तन करत ह्या त्या गावामध्ये फिरते, माझ्या सोन्याला एखादी कुठं तरी पुरगी बघ. अगं जळ झाला तिकडं तुझं सोन्याचा, इथं पोराला पुरी मिळणं आहे, तुझ्या सोन्याला कुठनं बघावी. बरं विचार, काही म्हणावं का आजीनं, काही म्हणावं. अगं आजी, एक कीर्तनकार मुलगी, एक माळकरी मुलगी, एक वारकरी मुलगी तुझ्या घरी आली. आजीनं मला विचारलं पाहिजे, आजीनं मला सांगितलं पाहिजे, ताईडे गेली कधी पंढरपूरला पवित्र तुळशीची माळ मला घेऊन ये. ताईडे गेली कधी आळंदीला, या जगाला ज्ञान मिळावं म्हणून ज्ञानेश्वरी सारखा पवित्र महान ग्रंथ त्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी लिहिलाय. त्या ज्ञानेश्वरीचा आळंदीवरून ग्रंथ मला घेऊन ये. ताईडे गेली कधी देहूला, तर देहूवरून या समाजाचा माथा जागेवर यावा यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी गाठा लिहिलाय. तो देहूवरून गाठा मला घेऊन हे सांगितलं पाहिजे का माझ्या सोन्याला एखादी पुरगी बघ. काय म्हटलं पाहिजे. काही बोलतात ऐका, चांगलं काही आपल्याला बोलता आलं पाहिजे, चांगलं काही आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपल्या मुलांना चांगले संस्कार घडवा, चांगलं ज्ञान द्या, कारण ही काळाची गरज आहे. आपली लेकरं खोटं बोलायला शिकतात की नाही. आता नुसतं एकच चालूय, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची एवढंच चाललंय. पण तुम्हीच लेकरांना खरं बोलायला शिकवत नाही तर ती कशी खोटं बोलायची राहतील का. खोटंच बोलणार आहेत का नाही. तुम्ही ऐकलं का नाही, खोटं बोलायचं, कॉपी करायची. ऐकलंय ना तुम्ही. तुम्ही शिकवा ना मुलांना चांगलं खरं बोलायला. बघा झालं असं, एक जणानं एका सावकाराकडून पैसे घेतले, 2 लाख घेतले आणि त्यानं वर्षाची बोली केली. वर्ष निघून गेलं, दिलेली मुदत निघून गेली. तो सावकार घरी यायचा होता पैसे मागायला. त्याला कळालं आज आपण सावकाराला बोली केली होती, आज आपण सावकाराला मुदत दिली होती, मी तुझे घेतलेले पैसे आजच्या दिवशी आणून देईल. आज निश्चित सावकाराची मुदत संपलेले, सावकार आपल्या घरी पैसे मागायला येणार आहे हे त्याला कळालं. मुलगा दारामध्ये खेळत होता, मुलाला त्यानं सांगितलं, हो पप्या आपल्या घरी सावकार येईल. आला ना सावकारांना विचार. दत्तात्रय दादा असतील त्यांनी फोटो समोरून बसायचे. सविता ताई, विमल ताई, योगिता ताई, सगळ्या ताईंना त्यांची सून असेल, सर्वांनी फोटो समोरून बसा. ते गेलेल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी याच्याकरता 2 मिनिटं जगाच्या आईचं भजन करायचं आणि कीर्तनाचा शेवट करायचा. पण ऐका, आई काय असते, आई निघून गेल्यानंतर आईची किंमत कळते. आई स्वर्गाला निघून गेल्यानंतर मुलं आपल्या आईला म्हणतात, कशाला गेली आई तो स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी गेली, संकट मजलाले असता पदराला धरून नेली. सोडून गेली तुझ्या या लडक्याला, गेली आई तो पैशाला, कोण गेली आई वनवासाला, कोण गेली आई वनवासाला.
आईसाठी काही करायला तयार असते. आज या लेकरांना रडावं, आई आम्हाला भेटण्यासाठी आहे, पण ही यायला तयार नाही. फोटो आठवण देतो पण फोटो आव नाही देत. ही जातील आईच्या फोटो जवळ, आईला हाक मारतील पण आईच्या फोटोतून आवाज नाही ऐकू येणार. ऐका, आज या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आहे. एका आईची ताकद काय असते, फक्त 5 मिनिटं गेले कीर्तनाचा शेवट. एकदा फक्त आईची ताकद काय असते, आई आपल्या लेकराला काय करायला लावते. मलाही जास्त वेळ बोलायचं नाही, तुम्हालाही जास्त वेळ ऐकायचं नाही, मला चांगलंच माहिती आहे. ऐकू वाटत नाही की काय तुम्हाला माझं. ऐका, जास्त वेळ नाही. एका आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आहे. आईची ताकद काय असते सांगेल आणि कीर्तनाचा शेवट करेल. ऐका, कधी एकेकाळी या महाराष्ट्रावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता. तर सिस्टीम फार गोड आहे, फार सुंदर आहे. फक्त कडक करा, आवाजाचा आवाज एक कडक करा. फक्त 5 मिनिटं आपल्याला घ्यायच्यात आणि कीर्तनाचा शेवट करायचा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अन्याय अत्याचार होत होता. वारकऱ्याला भीती वाटत होती रामकृष्ण हरी मंत्र जप करण्याची. गावकऱ्याला भीती वाटत होती दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची. पुजाऱ्याला भीती वाटत होती मंदिरामध्ये देव पूजा करण्याची. माय मावल्यांना भीती वाटत होती दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची. कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला, काय करावं काय करावं असा विचार एका मातेने, एका आईने, एका स्त्रीने केला. आणि सह्याद्रीच्या कडेवरती येऊन भवानी माता स्थिरावली होती. त्या भवानी मातेला त्या जिजाऊ साहेबांनी म्हणावं, ए बया ऐक ना ग, तुला दार उघडावं लागेल. या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय. वारकऱ्याला भीती वाटते रामकृष्ण हरी मंत्र जप करण्याची. गावकऱ्याला भीती वाटते दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची. पुजाऱ्याला भीती वाटते मंदिरामध्ये देव पूजा करण्याची. काय करावं. पैठणच्या एकनाथ महाराजांनी ऐकलं, एकनाथ महाराजांनी पाहिलं आणि पैठणचे सुप्रसिद्ध साधू एकनाथ महाराज, त्या महाराजांनी सगळ्या देवी देवतांना दार उघडायला सांगितलं. त्या बहिणीला दार उघडायला सांगितलं. कसं दार उघडायला सांगितलं तर बघा, हे दार उघड बाई, आता दार उघड बाई, दार उघड पंढरीच्या विठाबाईला, पांडुरंग परमात्म्याला दार उघडायला सांगितलं. काय काय घडतंय आज आमच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, काय काय आनंदाच्या गोष्टी घडत आहेत, पण आम्हाला हे कळत नाही. आमच्या या महाराष्ट्राच्या मातीला अभिमान वाटावा, आमच्या या भारत देशाला अभिमान वाटावा, अशा घटना आमच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडतायत. ऐका, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांच्या पराक्रमाला साक्ष देणाऱ्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांपैकी युनेस्को या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे. आज ही अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आपल्या या भारत देशाची, पण आपल्याला हे कळत नाही. आपल्याला कळालं पाहिजे, हा महाराष्ट्र